पाटील, कोल्हापूरहून आले. माझं नाव सचिन रामचंद्र कोल्हे, राहणार प्रतिष्ठा. नमस्कार, माझे नाव कुसुम पाटील, मी डफळापूरजतून आलो. माझं नाव तेजा बेंके आहे. नमस्कार, माझं नाव साई सागर सोनवणे, मी कोल्हापूरहून आलो आहे. मी चंद्रकांत गावडे, मी राहणार आहे कराडचाच आहे. नमस्कार, माझं नाव भीमाशंकर कोरे. नमस्ते, माझं नाव ज्योती सचिन कोरडा. आम्ही शिराळ्यातून आलो आहोत हा सेशन अटेंड करण्यासाठी. माझं नाव विशेष जरीना सचिन फकीर, मी प्रॉपर कोल्हापूरहून आली. मी वसंत विष्णू जाधव, राहणार कोल्हापूर. मेकअप आर्टिस्ट आहे. आज सरांचा सेमिनार बघून माझा कॉन्फिडन्स जास्त वाढलेला आहे. फेलियर्स बिझनेसमध्ये येतातच. आणखीन हा करत असताना मला हे देवीदास सरांचं प्रोग्राम सेमिनारचं मला समजलं. हा प्रोग्राम आणि सेमिनार अटेंड केल्यावर माझा पूर्ण माइंडसेटच बदलतो. माझा स्वतःचा मॅनपॉवर कन्सल्टन्सीचा बिझनेस आहे. गेली 5 वर्ष झालं मी कराडमध्ये हा बिझनेस करत आहे. माझ्या बिझनेसमध्ये करताना मला असं वाटत होतं की यामध्ये आपल्याला एक्सपान्शनसाठी काहीतरी कोच किंवा काहीतरी नवीन कोणीतरी असा मार्गदर्शक पाहिजे ज्या योगी मला या माझ्या बिझनेसमध्ये एक्सपान्शन करता येईल. माझा बिझनेस 19 वर्षापासून आहे क्षेत्रामध्ये काम करतो. आताच्या ज्या या सेशनमध्ये म्हणजे सेल्फ काम करतो तर बदलायचं आहे आपल्याला काही. आपण कसं काम करतो आणि काय बदलायचं नाही हे आतापर्यंतच्या याच्यात समजते. मी कुठेतरी अजून कमी होते असं मला वाटत होतं, म्हणून मी आज सरांच्या सेमिनारला आले होते. तर सरांचे मेडिटेशन नंतर आणि सरांच्या माहितीनंतर मी कुठे कमी पडते ही माझी जाणीव मला झालेली आहे. मी एक स्टुडंट आहे आणि पुढे मी बिझनेस करणार आहे. त्यासाठी मी देवीदास सरांचा हा ट्रेनिंग अटेंड करणार आहे. त्यामुळे बिझनेसमध्ये आपण पुढे जाताना काही चुकावू नये. त्यामुळे हा बिझनेस ट्रेनिंग अटेंड केली. त्यामध्ये माइंड कसं प्रोग्रामिंग करायचा बिझनेसमध्ये ते समजले मला. सरांनी जी सांगितलं की तुम्हाला जर झाडाचे फळ बदलायचे असेल तर त्याचे मुळावर काम केलं पाहिजे, त्याचे रूट्स बदलले पाहिजे. एक सत्संग घेतला होता सबकॉन्शियस माइंडवरती. तर त्याच्यामध्ये जर बघितलं निगेटिव्हिटी, आपण जर विचार करतोय निगेटिव्हिटी 90% करतोय आणि पॉझिटिव्हिटी मध्ये फक्त 10% विचार करतोय. हे जर आपण एक्सचेंज केलं, जर आपण 90% आणि 10% गेलो तर खरंच आपण सक्सेसच्या फ्रंटला जाऊ शकतो. एवढं मला या सरांच्या आजच्या स्पीच म्हणून पाहायला मिळालं. या ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर मला सर्वात महत्त्वाचा विषय असा समजला की आपण बिझनेस करत होतो पण ज्याला वेगवेगळ्या पद्धतीने करतो त्यामुळे आपल्याला त्यामध्ये चुका आणि मिळणारं बेनिफिट त्यामध्ये कमी होतं. आणि आपण स्वतः करण्यापेक्षा टीमवर कसं झोपून देईल त्याच्यावर जास्तीत जास्त त्याच्यावर माहिती दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, सरांची जी मेथड मला आतापर्यंतची वाटली की अगदी सोप्या भाषेत सर शिकवतात. मध्ये मध्ये जे व्हिडिओ दाखवले जातात त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होते. अगदी मोठी मोठी वाक्य किंवा जास्त फिलॉसॉफी असं नाहीये. साध्या पद्धतीनं आम्ही हळूहळू पुढे जायला जे काय आतापर्यंत शिकवायला लागलं ते डीपली नॉलेज मिळत चाललं की बाबा आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही. मेडिटेशनचा पाठ मला फार छान वाटला. कारण जोपर्यंत खाली होणार नाही भरणार नाही. ग्लास खाली नसेल तर भरेल कसा. म्हणजे आपण जोपर्यंत कुणाला माफ करणार नाही, मनात सगळा कचरा घेऊन जर जात असेल ती जरी आपली अशी जर कचऱ्यानं भरली असेल म्हणजे असे जे पार्ट आहेत हे छोटे छोटे म्हणतात ना, फार मोठ्या गोष्टी करायच्या गरज असतात. छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात फार मोठ्या म्हणजे गोष्टी घडवत असतात. त्यामुळे सरांचं ट्रेनिंग मला छान वाटलं. नवीन आम्हाला शिकायला मिळालं जे काय आम्हाला माहिती नव्हतं. कॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड म्हणजे आतील कचरा बाहेर टाकणे या गोष्टी ज्या असतात ते बऱ्याच लोकांना माहिती देतात. ते प्रवासाबरोबर माणसाचा वाद असतो आणि कसा प्रवास थांबवावा याबद्दल मला माहिती दिली. माइंडचा वापर करून बिझनेसमध्ये सक्सेस कसं व्हायचं या शिकायला नवीन गोष्टी भरपूर शिकायला मिळते की आपण बिझनेसमध्ये आपल्या ग्रोथ कशी करू शकतो, बिझनेस वाढवू कसा शकतो, एम्प्लॉईज कसे हँडल करायचे, असं छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला तिथून समजल्या. मॅचिंग सेंटर म्हणून फर्म आहे. गेली 30 वर्ष मी हा व्यवसाय करत आहे. आज मी देवीदास सरांचा सेशन अटेंड केला. त्याच्यामध्ये मला थोडेफार असे कळाले की सेल्फ एम्प्लॉई आणि उद्योजक यामध्ये जो काय फरक आहे तो मला इथं थोडाफार क्लिअर झाला आणि माझ्या बऱ्याचशा चुका इथं आत्तापर्यंत सेशनमध्ये क्लिअर झालेल्या आहेत. आणि मध्ये आधी जे सरांनी फॉर्म वगैरे बाहेर दिले की तुम्ही आता कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचं. त्याच्यामुळे आम्हाला लक्षात आलं की आता आम्ही कुठल्या स्टेजला आहोत आणि आम्हाला कुठंपर्यंत जायचं. मग त्या ह्याच्यामुळे लक्षात यायला लागले की
आपण आता काय केलं पाहिजे. आणि आता अशा पॉईंटला आलोय की असं वाटतं की आता पुढं काय सर सांगणार आहे आणि म्हणजे जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली की नेमकं आपल्याला कुठं जायचंय. म्हणजे बाकीच्या ठिकाणी जरी आपण मोटिवेशनल व्हिडिओ बघितले तर असं वाटत होतं की तुम्हाला जायचंय तर सर आपल्याला रस्ता दाखवतील जायचंय, नुसतं सांगणार नाहीत की तिथपर्यंत जायचंय तुम्हाला. तर सरांच्या मदतीनं त्या रोडवर जाऊन आम्हाला ते आपलं जे डेस्टिनेशन आहे ते मिळवण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. थँक्यू देवीदास सर. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आम्हाला सांगण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद.